नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण इथे ओल्या हळदीचं थंडी स्पेशल लोणचं बघणार आहोत. उन्हाळ्यामध्ये आपण कैरीचं किंवा लिंबाचं मिक्स लोणचं जे असं आपण घालतो, तर हे थंडी स्पेशल हिवाळ्यामधलं ओल्या हळदीचं लोणचं. हिवाळ्यामध्ये ओली हळद भरपूर प्रमाणामध्ये मिळते. तर इथे मी 2 प्रकारची हळद घेतलेली आहे. ही आहे आंबे हळद आणि आपली ही नॉर्मल किचनमध्ये आपण जी ही हळद वापरतो त्यातलीच ही ओली हळद आहे. आंबे हळद आहे ती थोड्याशा कैरीसारखा याचा सुवास असतो आणि आपली नॉर्मल जी हळद आहे तिचा हळदीसारखा सुवास येतो आणि थोडंसं जाड याच्यामध्ये असते ती. तर इथे मी हे प्रमाण 2 किलोमध्ये घेतलेलं आहे. 1 किलो नॉर्मल हळद आहे आपली आणि 1 किलो आंबे हळद आहे. तर ही हळद मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि सुकवून कोरडी केलेली आहे, जेणेकरून पाण्याचा अंश कुठेही राहिला नाही पाहिजे. थंडीमध्ये आवर्जून हळदीचे लोणचं खावे, कारण हाडांसाठी ही खूपच पौष्टिक असते किंवा थंडीमध्ये भूक आपल्याला भरपूर लागते, तर जेवण किंवा अन्न पचवण्यासाठीही खूपच उपयुक्त असते. सूज शरीराची कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असते. तर आता आपण हे हळदीचे जे आहे ते साल काढून घ्यायचे आहे. सर्व ज्या हळद आहे दोन्ही प्रकारच्या मी त्या अशा प्रकारे दोन्ही हळदींचे जे आहे साल काढून घेणार आहे. तर हे साल काढताना हळद तुमचे पिवळे होऊ शकतात, त्यासाठी आता मी नंतर ग्लव्ज वापरणार आहे, कारण हात आपले जे आहे ते पिवळे झाले की पटकन निघत नाही. तर ह्या प्रकारे बघा, कमी जर लोणचं बनवायचं असेल तर ग्लव्ज घालायची काही गरज नाही, कारण मी इथे 2 किलो या प्रमाणामध्ये लोणचं बनवत आहे, त्यामुळे पूर्ण सालेपर्यंत हात माझे पूर्ण पिवळे होणार. त्यामुळे मी याला आता ग्लव्ज घालून पूर्ण साल काढून घेणार आहे. तर ह्या प्रकारचं जे पौष्टिक लोणचं आहे एकदा करून बघा, खूपच चविष्ट लागतं. घरगुती थोडंसं सामान वापरून आपण हे लोणचं कसं बनवायचं तेच मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. जेवणामध्ये चौरस आहारामध्ये आपल्याला डाव्या साईडला कोशिंबीर किंवा चटण्या लोणचं ज्या असतात तर त्या घरामध्ये आवश्यक केल्या पाहिजे. आणि हे हळदीचं जे लोणचं आहे ते जर एकदा तुम्ही केलं तर दरवर्षी नक्कीच कराल. तर ही बघा, ही आंबे हळद सफेद असते आणि त्याचा सुवासही एकदम कैरीसारखा येतो. तर इथे हे बघा, या प्रकारे माझे दोन्हीही हळदीचे साल काढून झाले आहे आणि ग्लव्ज आहे किती पिवळे झालेत बघा. तर आता मी हे ग्लव्ज काढणार नाही आहे. किसणीच्या साह्याने किंवा बटाट्याचं वेफर जे करण्याचं यंत्र असतं त्या साह्याने मी त्याच्या बारीक चकत्या करून घेणार आहे. तर हे बघा, ह्या प्रकारे तुम्ही किसणीने बारीक करून घेतलं तरीही चालेल किंवा लांब लांब काप केले तरीही चालतील, चव एकच लागणार आहे. आवडत्या आकारानुसार तुम्ही कापू शकता. तर आमच्या घरामध्ये मी दरवर्षी असंच लोणचं करते. झटपट होणारं हे लोणचं आणि तुम्ही ताबडतोबही खाऊ शकतात असं लोणचं आहे. जेवणाची रंगत वाढवणारं हे लोणचं. तर अशा प्रकारचं तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर एकदम सोपी पद्धत आहे लोणचं बनवायची ही. जास्त वेळही लागत नाही, कमी सामानामध्ये झटपट होणारं हे लोणचं आणि चवीलाही खूप छान लागतं. तर कमी साहित्यामध्ये घरगुती थोडासा मसाला वापरून आपण हे करूया. तर ह्या प्रकारे मी याच्या चकत्या करून घेतलेल्या आहे. अशाच प्रकारे मी सर्व जे हळद आहे त्याच्या चकत्या करून घेणार आहे. आणि थंडीमध्ये चमचमीत असं काहीतरी खाऊशी वाटतं, त्यासाठी ही लोणचं ही खूपच उपयुक्त आहे आणि हे खाल्ल्याने कफ किंवा खोकलाही होत नाही. तर आता यासाठी काही साहित्य लागणार आहे आपण बघूया. मोहरी डाळ इथे मी घेतलेली आहे 4 चमचे, वेलची घेतलेली आहे 15 ते 20, मेथी दाणा घेतलेला आहे 1 चमचा, हिंग अर्धा चमचा, हळद 1 चमचा, मिरची 2 चमचे, लवंग 1 चमचा, मिरे 1 चमचे आणि सूप 2 चमचे घेतलेले आहे. चवीनुसार इथे मीठ आपल्याला लागणार आहे. आणि हे सगळं साहित्य मी आपल्या पोह्याच्या चमच्यानेच मोजून घेतलेलं आहे. तशाच पद्धतीने तुम्हीही घेऊ शकता. आणि इथे लोणचं मसाला मी वापरलेला आहे 2 पॅकेट, कारण मी इथे 2 किलोचं लोणचं घातलेलं आहे. आणि शेंगदाणा तेल मी लोणच्यासाठी वापरणार आहे. तर इथे 1 लिटर मी तेल घेतलेलं आहे. 10 मोठी लिंब इथे मी घेतलेले आहेत. तुम्हाला छोट्या आकाराची जर मिळाले तर तुम्ही इथे 12 लिंब वापरू शकता. तर आता आपण जे मसाले घेतलेले होते आपल्याला कोरडे भाजून घ्यायचे आहेत. सर्व मसाले मी ह्या पद्धतीने कोरडे भाजून घेणार आहे. फक्त आपल्याला त्याचं मॉइश्चर जे आहे ते कमी करायचं आहे. जास्त आपल्याला जाळायचं नाही आहे किंवा
डार्क कलर करायचा नाही आहे, लोणच्याला कडवटपणा येऊ शकतो. मंद आचेवर आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहे. तर इथे आपले सर्व हे साहित्य भाजून झालेले आहेत आणि आता त्याच कढईमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवणार आहे. तेल आपल्याला पूर्ण कडकडीत तापवून घ्यायचं आहे. वाफ निघेपर्यंत आपल्याला हे तेल तापवून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे पूर्णपणे तेल आपलं तापलेलं गेलेलं आहे. पूर्ण वाफा त्याच्या येत आहेत. तर आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतरच आपण लोणच्यासाठी याचा वापर करणार आहोत. तेल थंड होईपर्यंत लिंबाच्या खापा करून घेऊया आणि त्यातला रस काढून घेऊया. 2 इथे खापा केलेल्या आहेत मी आणि त्याचा आता रस काढून घेणार आहे. लिंबाचा रस काढल्यानंतर आपल्याला हा गाळून हळदीच्या ज्या खापा केलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला मसाला टाकण्या अगोदर मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाला टाकायचा आहे. तर ह्या प्रकारे मी पूर्ण लिंबाचा रस काढून घेतलेला आहे. इथे सर्व मसाले आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे जाडसर वाटून घ्यायचे आहेत. तर हे बघा, ह्या प्रकारे आपला मसाला बारीक करून झालेला आहे. अशा पद्धतीने मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि एक बाजूला आपलं तेलही थंड होत आलेलं आहे. त्यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकून मिक्स करून घेणार आहोत. आणि त्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे, हिंग टाकायचा आहे आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे. पूर्णपणे आपल्याला हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण लोणच्या मसाल्याचं पॅकेट त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. दोन्ही पॅकेट मी इथे टाकलेले आहे आणि व्यवस्थितपणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तेल थोडंसं कोमट आहे आणि त्यामध्येच आपल्याला हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहे. मिक्स करून झाल्यानंतर हा मसाला आपल्याला हळदीच्या खापांमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. झालं लोणचं तयार. कितीकसा वेळ लागतो, झटपट होणारं हे लोणचं खूपच सोपं आहे आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. तर माझ्याकडं मिक्स करण्याचा व्हिडिओ जो आहे तो थोडासा स्किप झाला, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकली नाही. तर हे बघा, ह्या प्रकारे इथे लोणचं आपलं तयार झालेलं आहे आणि मीठ थोडंसं मला ह्यामध्ये कमी वाटलं, त्यामुळे मी पुन्हा वरून मी 1-1.5 चमचा मीठ यामध्ये टाकून घेतलेलं होतं. आणि हे व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका सुक्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. तेल थोडं जास्त असलं ना तर लोणचं लवकर खराब होत नाही. तर हे बघा कसं दिसतंय ना आपलं लोणचं छान प्रकारे. तर नक्की तुम्ही करून बघा. 5 ते 6 महिने आरामशीर टिकतं हे लोणचं आणि चवीलाही खूप उत्कृष्ट लागतं. तर माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.